नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया साठे खत म्हणजे काय असतं आणि साठे खतासंदर्भात आपण सर्व माहिती घेऊया. तर चला सुरू करूया. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत? साठे खत म्हणजे काय? साठे खताची मुदत किती असते? साठे खत रजिस्टर असावं की नोटरी? साठे खतामध्ये अट घालता येते का? साठे खत प्रक्रिया कशी करायची? साठे खतासाठी खर्च किती येतो आणि साठे खत रद्द होते का? ह्या सर्व गोष्टी आपण बघायच्या आहेत. तर चला सुरू करूया. पहिला पॉईंट आहे साठे खत म्हणजे काय? साठे खत ह्यालाच इंग्रजीमध्ये ॲग्रीमेंट टू सेल म्हणतात. भविष्यात ज्यावेळेस तुम्ही एखादा खरेदी दस्त करणार आहात, तर त्या खरेदी दस्ताची माहिती देणारा ॲग्रीमेंट, त्या खरेदी दस्ताची माहिती देणारा करार म्हणजेच साठे खत किंवा ॲग्रीमेंट टू सेल. ज्यावेळेस तुम्ही भविष्यात खरेदी दस्त करून एखादी मालमत्ता विकत घेणार आहात, तर ती मालमत्ता विकत म्हणजे ते खरेदी दस्त करायच्या ऐवजी तुम्ही जो करार करता, जे ॲग्रीमेंट करता, त्या ॲग्रीमेंटला साठे खत म्हणायचं. साठे खत हे बरेचदा लोक श्युरिटी किंवा डिपॉझिट किंवा टोकन म्हणून वापरतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एला बीला मालमत्ता विकायची आहे, त्या मालमत्तेचं व्हॅल्युएशन आहे 1 कोटी. बी आता 1 कोटी देऊ शकत नाही, त्याच्याकडे जेमतेम 10 लाख रुपये आहेत. तर त्यांनी काय करणार? पहिला साठे खत करणार. त्या साठे खतामध्ये नमूद करणार की बीची आता अरेंजमेंट नाहीये 1 कोटीची, त्यामुळे तो आता 10 लाख रुपये भरेल आणि 1 वर्षानंतर त्याच्याकडे कोणत्या तरी व्यवहाराचे 1 कोटी येणार आहेत. तर ज्यावेळेस त्याच्याकडे 1 कोटी येतील, त्यावेळेस तो उर्वरित जो काही रक्कम आहे ती रक्कम भरून खरेदी दस्त आपण करून टाकू. तर हे साठे खत कशासाठी वापरतात? एक टोकन म्हणून. तुमच्यात म्हणजे ए आणि बी मध्ये व्यवहार होणार आहे, हे फिक्स आहे, दोघं सुद्धा शुअर आहेत. फक्त एक करार असावा, एक ॲग्रीमेंट असावा कायदेशीर, जेणेकरून भविष्यात अडचणी यायला नकोत. एक सिक्युरिटी म्हणून ते साठे खत करून ठेवतात. आणि त्या साठे खतामध्ये भविष्यात जो तुमचा खरेदी दस्त होणार आहे, त्या खरेदी दस्ता संदर्भात माहिती असते. मग त्या साठे खतामध्ये तुम्ही सर्व गोष्टी नमूद करू शकता की भविष्यात कधी व्यवहार करायचा, कोणत्या तारखेला करायचा, किती रक्कम आल्यावर व्यवहार तो पूर्ण होईल किंवा ती रक्कम कशी येणार, या सर्व गोष्टी तुम्ही ॲग्रीमेंट टू सेलमध्ये म्हणजे साठे खतामध्ये टाकू शकता. जेणेकरून तुमच्याकडे एक श्युरिटी असेल आणि त्या सर्व गोष्टी जर तुम्ही ज्या काही कंडिशन साठे खतामध्ये टाकलेल्या आहात, त्या कंडिशन पूर्ण झाल्या तर तुम्ही भविष्यात खरेदी दस्त करून ती जी काही मालमत्ता आहे ती विकत घ्याल. तर या प्रोसिजरलाच म्हणायचं साठे खत. आता पुढचा पॉईंट आहे, साठे खताची मुदत किती असते? आता साठे खताची फिक्स असं काही कायद्यानं मुदत नाहीये. म्हणजे असं कोणत्या कायद्यामध्ये मेन्शन नाही आहे की साठे खत 2च महिने व्हॅलिड असतं, 3च महिने किंवा 1 वर्षभर व्हॅलिड असतं, असं काही कायद्यात मेन्शन नाहीये. साठे खताची मुदत ही तुम्ही साठे खतामध्ये जी मुदत मेन्शन करता, जी मुदत तुम्ही साठे खतामध्ये टाकता, ती मुदतच साठे खताची व्हॅलिडिटी पिरियड किंवा एक्सपायरी डेट असं आपण समजू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एक साठे खत केलेलं आहे. त्या साठे खतामध्ये मी असं टाकलं की आजपासून 2 वर्षानंतर किंवा आजपासून 2 वर्षापर्यंतच हे साठे खत व्हॅलिड राहील. तर करेक्ट आजपासून, म्हणजेच आज 23 मार्च 2026 आहे, तर आजपासून 2 वर्षाने 23 मार्च 2028ला ते ऑटोमॅटिक साठे खत जे काय असेल ते रद्द होईल. किंवा जर एखादी दिनांक त्या साठे खतामध्ये मेन्शन केली असेल की ह्या दिनांक म्हणजे ह्या तारखेला आम्ही खरेदी दस्त करणार आहोत, तर त्या तारखेपर्यंतच म्हणजे ते खरेदी दस्त होईपर्यंतच तुमचं साठे खत हे व्हॅलिड राहील. त्यामुळे साठे खताची जी काही मुदत असते ती आपण जी मुदत त्या साठे खतामध्ये टाकतो ती मुदत असते. साठे खताची कायद्यानुसार अशी काही फिक्स मुदत नाहीये किंवा व्हॅलिडिटी एक्सपायरी डेट नाहीये. वळत पुढच्या पॉईंटकडे, साठे खत रजिस्टर असावं की नोटरी? तर याचं स्पष्ट उत्तर आहे, साठे खत हे रजिस्टरच असावं. साठे खत हे तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करून घ्यायचं आहे. नोटरीवाल्या साठे खताला काहीच किंमत नसते. त्यामुळे साठे खत जे आहे ते तुम्हाला सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन करून घेणं अनिवार्य आहे. नोटरीवालं साठे खत, याचं व्हॅल्युएशन म्हणजे ह्याची जी काही किंमत आहे ती 0. त्यामुळे कृपया साठे खत हे नोटरी करू नका, दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करून घ्या. आता वळत पुढच्या पॉईंटकडे, साठे खतामध्ये अट घालता येते का? तर निश्चितच 100% साठे खतामध्ये तुम्ही अट घालू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही साठे खतामध्ये एखादी अट टाकता, त्यावेळेस ते कंडिशनल ॲग्रीमेंट होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एखादी मालमत्ता विकत घेणार आहे, ती मालमत्ता ही ॲग्रिकल्चरल आहे, ॲग्रिकल्चरल लँड आहे, आणि माझी अशी इच्छा आहे की भविष्यात ज्यावेळेस ती मालमत्ता NA होईल, नॉन ॲग्रिकल्चरल होईल, तहसीलदार किंवा कलेक्टर NA होईल, त्यावेळेसच ती मालमत्ता विकत घ्यायचं असं माझं ठरलेलं आहे. आणि असं म्हणजे ती माझी कंडिशन आहे किंवा ती माझी अट आहे. तर ती अट मी साठे खतामध्ये टाकू शकतो. मी साठे खतामध्ये असं नमूद करू शकतो की मी ही मालमत्ता घ्यायला तयार आहे, आपण हा व्यवहार भविष्यात खरेदी दस्त करून हा व्यवहार करू, पण माझी एवढीच अट आहे की भविष्यात ज्यावेळेस ह्या मालमत्तेचं NA होईल, कलेक्टर NA होईल, त्यावेळेसच मी ती मालमत्ता विकत घेणार. तर अशी जी काही कंडिशन असते ती कंडिशन साठे खतामध्ये तुम्ही निश्चितच टाकू शकता की भविष्यात जर असं झालं किंवा भविष्यात जर ठराविक गोष्ट झाली, गोष्ट घडली, तरच मी हे जे काय आहे ती मालमत्ता विकत घेईन किंवा खरेदी दस्त करेन, अशी तुम्ही व्हॅलिड कंडिशन टाकू शकता. जी काही तुम्ही कंडिशन टाकणार आहे ती कंडिशन व्हॅलिड पाहिजे. आणि कंडिशनल ॲग्रीमेंट हे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार व्हॅलिड आहे, फक्त ती कंडिशन व्हॅलिड पाहिजे. म्हणजे मी जर समजा त्या साठे खतामध्ये अशी कंडिशन टाकली की भविष्यात जर पाऊस पडला
तरच मी तुझी जमीन विकत घेईन, भविष्यात त्या जमिनीमध्ये खोदल्यावर जर मला सोनं लागलं तरच मी जमीन विकत घेईन. ह्या ज्या काही कंडिशन आहेत त्या बेसलेस कंडिशन आहेत, त्याला काहीच अर्थ नाही आहे, तर्कवितर्क नाही आहे. त्यामुळे अशा कंडिशन तुम्ही साठे खतामध्ये टाकू शकत नाही. पण व्हॅलिड कंडिशन निश्चितच टाकू शकता की भविष्यात जर अशा गोष्टी झाल्या तर मी भविष्यात जर त्या गोष्टी झाल्या तरच मी ती मालमत्ता विकत घेईन, अशी व्हॅलिड कंडिशन तुम्ही साठे खतामध्ये निश्चितच टाकू शकता. आता वळत पुढच्या पॉईंटकडे, साठे खत प्रक्रिया कशी करायची. तर सर्वात पहिला येणार आहे ड्राफ्टिंग. ड्राफ्टिंगमध्ये तुम्हाला काय काय नमूद करायचं आहे. जो मूळ मालक आहे म्हणजे जो साठे खत करून देणार आहे त्याचं नाव, वय, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, त्यासोबत जो विकत घेणार आहे किंवा जो भविष्यात खरेदीदस्त करून ती मालमत्ता विकत घेणार आहे त्याचं नाव, वय, पत्ता, आधार कार्ड नंबर, फोन नंबर. त्याच्यानंतर ज्या मिळकतीचं तुम्ही खरेदीदस्त करणार आहात त्या मिळकतीचा तपशील, त्या मिळकतीचं प्रॉपर वर्णन, प्लॉट नंबर, गट नंबर जे काय असेल ते, त्यासोबत त्या मिळकतीच्या चतुर्सीमा, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ड्राफ्टिंगमध्ये नमूद करायच्या आहेत. त्यासोबत तुम्ही हा व्यवहार कधीपर्यंत, तुमची जी काय मुदत आहे ती मुदत तुम्हाला तिथं टाकायची की कोणत्या तारखेनंतर तुम्ही खरेदीदस्त करणार आहात किंवा कोणत्या तारखेपर्यंत हे साठे खत व्हॅलिड राहील, ती जी काय मुदत असेल ती तिथं तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर किती रकमेमध्ये तुम्ही खरेदीदस्त करणार आहात ती रक्कम सुद्धा तिथं तुम्हाला मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतर ही जी काही रक्कम आहे ती कोणत्या माध्यमातून तुम्ही घेणार आहात, मग ते चेक असू दे, कॅश असू दे, ऑनलाईन पेमेंट असू दे, या सर्व गोष्टी तुम्हाला साठे खतामध्ये मेन्शन करायच्या आहेत. त्याच्यानंतर भविष्यात जर तुम्हाला तो खरेदीदस्त झाला नाही तर साठे खत रद्द होईल का, या सर्व गोष्टी तुम्हाला तुम्हाला त्या ड्राफ्टिंगमध्ये नमूद करायच्या आहेत किंवा ड्राफ्टिंगमध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढची पायरी आहे रजिस्ट्रेशन, म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात तुम्हाला ते नोंदणीकृत करून घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाहेर एजंट असतात, त्यांच्याकडूनच तुम्हाला ही साठे खताची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा प्रक्रिया एक्सप्लेन करतो. सर्वात प्रथम तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. आता स्टॅम्प ड्युटी ही किती लागणार, नीट व्यवस्थित ऐका. तुम्ही ज्यावेळेस साठे खत करणार आहात त्यावेळेस तुमची जी काय मालमत्ता आहे, ज्या मालमत्तेचं तुम्ही साठे खत करत आहात आणि भविष्यात खरेदीदस्त करणार आहात, त्या मालमत्तेचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जे काय आहे, म्हणजे रेडी रेकरोनर रेटनुसार त्या मालमत्तेचं जे काय व्हॅल्युएशन आहे त्या व्हॅल्युएशनच्या 5% ही स्टॅम्प ड्युटी लागते. फॉर एक्झाम्पल, त्या मालमत्तेचं व्हॅल्युएशन 1,00,000 रुपये असेल तर 5,000 रुपये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल, 1,000 रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागतील. त्यामुळे त्या एजंट लोकांकडून तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरून घ्यायची आहे, रजिस्ट्रेशन चार्जेस भरून घ्यायचे आहेत, डाटा एंट्री, टोकन, चलन, या सर्व गोष्टी तुम्ही एजंट करून घ्यायच्या आहेत. ज्या दिवशी तुम्ही साठे खत करणार आहात त्या दिवशीचं टोकन काढायचं आहे. टोकन घेऊन तुम्ही त्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयात जायचं आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्यानंतर तुमचं जे काही साठे खत आहे त्या साठे खताला तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत. आणि डॉक्युमेंट्स जोडल्यानंतर म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे पासपोर्ट साईज फोटो वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या साठे खताच्या जे काही ड्राफ्टिंग आहे ते प्लस ते तुमचे डॉक्युमेंट्स असा बंच घेऊन आणि तुमचं जे काही टोकन आहे ते घेऊन तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात जायचं आहे. थोड्या वेळानंतर तुम्हाला तुमचा जो काही बंच आहे तो दुय्यम निबंधक साहेबांकडे दिला जातो. दुय्यम निबंधक साहेब तुम्हाला आत बोलवतात त्यांच्या केबिनमध्ये बोलवल्यावर तुम्हाला ह्या साठे खता संदर्भात नॉमिनल प्रश्न विचारतात की किती मध्ये व्यवहार ठरला आहे, तुम्ही स्वइच्छेने द्यायला लागलाय का जमीन किंवा जी काही मालमत्ता असेल ते, हे बेसिक नॉमिनल प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर यायचं आहे. बाहेर आल्यानंतर तुमचं जे काही साठे खत आहे ते साठे खताचं ड्राफ्टिंग वगैरे दुय्यम निबंधक साहेब व्हेरीफाय करतील. व्हेरीफाय केल्यानंतर तिथंच केबिनच्या बाहेर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या म्हणजे दुय्यम निबंधक साहेब जिथं बसतात तिथं बाहेर एक फोटो सेक्शन असतो, तिथं तुमचे फोटो काढले जातील. फोटोसोबत तुमचं थंब व्हेरिफिकेशन घेतलं जाईल. त्यासोबत तुम्हाला त्यावेळेस तिथं 2 साक्षीदार लागणार आहेत. त्या 2 साक्षीदारांचे सुद्धा फोटो काढून घेतले जातील, थंब व्हेरिफिकेशन घेतले जाईल. आणि साक्षीदारांचं सुद्धा तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो या सर्व गोष्टी लागणार आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर, ह्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिथे एक दुय्यम निबंधक कार्यालयाची डायरी असते. त्या डायरीमध्ये तुमचा जो काही दस्त नंबर असेल तो दस्त नंबर, जो दस्तावेज आहे तुमचा म्हणजे साठे खत, या सर्व गोष्टी लिहून तिथं तुम्हाला सही करायची आहे. या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुमचं साठे खत नोंदणीकृत होतं, साठे खताची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही संपते. आता एक प्रश्न असा आहे की साठे खत करताना तुम्ही स्टॅम्प ड्युटी वगैरे भरता. मग बऱ्याच लोकांना अशी शंका असते की मी साठे खत करताना स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे भरले तर भविष्यात ज्यावेळेस मी खरेदीदस्त करणार असतो त्यावेळेस सुद्धा मला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस भरायला लागतात का? तर ह्याचं उत्तर आहे मुळीच नाही. एकदा ज्यावेळेस तुम्ही साठे खत करताना जर त्या मालमत्तेसंदर्भात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे जर भरले तर तुम्ही खरेदीदस्त करताना तुम्हाला ते चार्जेस भरावे लागत नाहीत. आणि दुसरा एक पॉईंट असा आहे की जर समजा
मी एक आता साठेखत केला, त्या साठेखतामध्ये मी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे ते सगळ्या गोष्टींचं पेमेंट केलं आणि भविष्यात जर तो व्यवहार आमच्यामध्ये रद्द झाला तर अशा केसमध्ये तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन, जर तुमचा तो काय साठेखत रद्द झाला असेल तर दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन तुमची जी काही स्टॅम्प ड्युटी असेल, रजिस्ट्रेशन चार्जेस असतील ते तुम्ही अर्ज देऊन क्लेम करू शकता आणि तुमची जे काही रक्कम असेल जी तुम्ही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणून भरलेले आहात ती रक्कम तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयातून परत मिळते. त्यामुळे साठेखत केलं आणि भविष्यात जर व्यवहार रद्द झाला तर साठेखत करताना तुम्ही जी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस भरलेले आहात ती तुम्हाला परत मिळू शकते. आता वळत पुढच्या पॉईंटकडे, साठेखतासाठी खर्च किती येतो. आता साधारण साठेखतासाठी नॉमिनल, आता पहिली जर गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, स्टॅम्प ड्युटीमध्येच तुम्हाला 5% रक्कम भरावी लागते, रजिस्ट्रेशन चार्जेस 1%. म्हणजे एक रफ टफ असं आपण समजू की एक मालमत्ता आहे, त्याचं व्हॅल्युएशन 1,00,000 रुपये. तर त्या 1,00,000 रुपयाची जर मालमत्ता असेल तर त्याचं साठेखत करण्यासाठी किती खर्च येईल, तर साधारण 5% ही स्टॅम्प ड्युटी म्हणजे 5,000, 1% रजिस्ट्रेशन चार्जेस, हे 5 आणि 1 6,000 झाले. त्याच्यानंतर डाटा एंट्री, पेजिंग, टोकन, चलन ह्या सर्व गोष्टीसाठी साधारण 3 ते 4,000 रुपये जातात आणि एजंट लोकांचे 2 ते 3,000. म्हणजे असं 1,00,000 रुपयाची जर ती रक्कम मालमत्ता असेल तर साधारण 12 ते 13,000 रुपये तुम्हाला साठेखत करण्यासाठी खर्च येतो. पण हा खर्च वन टाइम असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही खरेदी दस्त कराल त्यावेळेस तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे भरावे लागत नाहीत. आता वळूयात पुढच्या मुद्द्याकडे, साठेखत रद्द होते का, तर याचं उत्तर आहे हो. मी माझ्या व्हिडिओजमध्ये वारंवार सांगत असतो की असा कोणताच दस्त नाही आहे किंवा असं कोणतंच ॲग्रीमेंट नाही आहे जे रद्द होत नाही. निश्चितच ते रद्द होऊ शकतं, पण ते रद्द होण्यासाठी कंडिशन काय आहेत. पहिली कंडिशन, जर जे 2 व्यक्ती साठेखत करणार आहेत त्या 2 व्यक्तींनी आपापसात म्युच्युअल कन्सेंटनं जर कॅन्सलेशन डीड केलं, त्या दोघांनी जर असं ठरवलं की हे साठेखत रद्द करायचं आहे तर ते कॅन्सलेशन डीड करून किंवा रिव्होकेशन डीड करून साठेखत रद्द करू शकतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, साठेखत हे फोर्सफुली किंवा फ्रॉड किंवा मिसरिप्रेझेंटेशन ह्या कॅटेगरीमध्ये जर असेल तर अशा केसमध्ये साठेखत हे रद्द होऊ शकतं. फोर्स म्हणजे एखाद्याला फोर्सफुली त्या साठेखतावर सही करायला लावली असेल, किंवा जर मिसरिप्रेझेंटेशन म्हणजे त्या शब्दांमध्ये काहीतरी हेरफार करून, शब्दांमध्ये फिरवाफिरवी करून किंवा अदलाबदली करून जर ते साठेखताचं ड्राफ्टिंग तयार करून जर समोरच्याची तुम्ही सही घेतला तर ते मिसरिप्रेझेंटेशन या कॅटेगरीमध्ये आलं. किंवा फ्रॉड म्हणजेच सेम, जर एखाद्याची सही तुम्ही खोटी केली आणि खोटी सही करून जर तुम्ही साठेखत तयार केलं तर हे फ्रॉड या कॅटेगरीमध्ये आलं. तर असे जे काही साठेखत असतात ते रद्द होतात. तिसरी कंडिशन अशी आहे, जर साठेखतामध्ये तुम्ही एखादी दिनांक निश्चित केली असेल तर, जर समजा तुम्ही साठेखतामध्ये एखादी दिनांक निश्चित केली की ह्या तारखेपर्यंत हे साठेखत व्हॅलिड राहील तर त्या तारखेनंतर ऑटोमॅटिक साठेखत हे तुमचं रद्द होतं. तर ही होती साठेखता संदर्भात माहिती. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.